संक्रांती डेकोरेशनची जी सिरीज आपली चालू आहे ना, त्याच्याच आता हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. तो जो आहे हळदी कुंकवासाठी मी केला होता तो आहे भातुकलीचा. तर आता इथे भातुकलीचा सेटअप पूर्ण केलेला आहे. माझ्याकडे ना ही मांडणी होती, तर त्या मांडणीवर आहे ना पूर्ण भांडी वगैरे आहेत ना मी अशी ठेवून घेतली. आता ही पितळेची भांडी आहेत मी इथे ठेवलेली. मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये ना मातीची भांडी वगैरे सुद्धा दाखवलेली आहे. मातीच्या भांड्यांचं सुद्धा सेटअप दाखवला आहे. मागच्याच एका व्हिडिओमध्ये मातीचा असं सेटअप दाखवला होता मी. ते मी एक गाव थीम अशी केली होती, म्हणजे गावाकडचं जीवन अशी थीम ती केली होती. तर इथे पितळेच्या भांड्यांचा असा सेटअप मी केलेला आहे. माझ्याकडे ज्या भातुकलीच्या भांडी आहेत ना त्याचा. तर बरीचशी भांडी आहेत माझ्याकडे, म्हणजे खरा संसार थोडा आणि भातुकलीचा संसारच माझ्याकडे खूप आहे. आणि त्यात आहे ना मातीची, पितळेची, स्टीलची अशा सगळ्या प्रकारच्या म्हणजे भातुकलीचा सेट आहे माझ्याकडे. तर इथे मी पितळेचा सेट दाखवलेला आहे, कसं आपण अरेंज करू शकतो ते. आता ज्या वस्तू आहेत त्या मी ठेवल्या आहेत. बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या नाही ठेवू शकले त्या नाही ठेवलेल्या इथे, पण बऱ्यापैकी वस्तू मी ते ठेवल्या. कारण कसं आपल्याला मिनिमल असं डेकोरेशन करायचं आहे, म्हणून मग थोड्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि हे सूप आहेत ना, तुम्हाला माहिती आहे का, वटपौर्णिमेचे सूप आहेत आणि ते मी इतके वर्षापासून आहे ना जपून ठेवलेले आहेत. आणि आता म्हणजे ते चांगले आहेत तसे, पण बरेचसे सूप माझ्याकडे झाले होते, त्यातले बरेचसे आता मी टाकून पण दिलेत. जे चांगले राहिलेत ना ते आता मी ठेवलेले आहेत. पण मी अशा वस्तू ज्या आहेत ना त्या कधी टाकून देत नाही, कधी ना कधी त्याचा उपयोग होतो म्हणून मी त्या ठेवत असते. आणि घरात वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन मी नेहमीच करत असते, त्यामुळे मला अशा वस्तूंचा उपयोग नेहमीच होत असतो. तर आता इथे बघा हा पूर्ण सेटअप तर असा माझा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला जर आवडला असेल ना व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आणि कसं आहे ना, मी खूप व्हिडिओज अपलोड केलेले आहे संक्रांती डेकोरेशनचे. जर हा सेटअप तुम्हाला नसेल आवडला तर तुम्ही दुसरे कोणतेही व्हिडिओ बघून आहे ना तसं डेकोरेशन करू शकता. तर आता इथे दुसरी आयडिया मी दाखवते. ही फक्त एक रांगोळी आहे. आता ज्यांच्याकडे खूप अशी जागा असेल ना तर त्यांच्यासाठी हा खूप छान एक रांगोळीचा प्रकार मी दाखवते आहे. आता संक्रांत आहे म्हणून ब्लॅक कलर इथे आपण सर्कलमध्ये स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि आपण ज्या आपण भाज्या वापरतो त्यांचाच इथं वापर केलेला आहे. आणि अशी ही रांगोळी तयार केलेली आहे. तर आता गोल गोल असे गाजर कापून ते इथे गाजर मी बाजूने लावलेले आहेत. आणि आपल्याला अशाच वस्तूंनी किंवा भाज्यांनी वगैरे ना रांगोळी वाढवायची आहे. तर मी इथे त्या सर्कलच्या बाजूला गाजर लावलेत आणि त्याच्यावरती एक पतंग ठेवली. आता कॉन्ट्रास्ट कलर हवा ना म्हणून मी ऑरेंज कलरची पतंग इथं वापरलेली आहे. तुम्ही कोणतीही फेंट कलरची वापरू शकता, किंवा जर फेंट तुम्ही खाली बेस दिला असेल रांगोळीचा तर डार्क अशी तुम्ही पतंग इथं वापरू शकता. तर आता बाजूने असे हरभरे जे आहेत ना ते मी स्प्रेड करून घेते गोलमध्ये. असे बरेचशा व्हिडिओजमध्ये मी दाखवलेले आहे, म्हणजे असं हे ह्याच सगळ्या भाज्यांपासून आपण कशी रांगोळी किंवा हे करू शकतो ना डेकोरेशन, ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तसंच मी इथे जे आहे ते करते. आता त्या हरभऱ्यांच्या बाजूनेच मी गव्हाची जी रास आहे ना ती म्हणजे स्प्रेड करून घेतलेली आहे. आणि मग पावटा कसं एक डार्क कलर, एक फेंट कलर, मग पुन्हा डार्क, मग पुन्हा फेंट असं केलं ना तर अगदीच आपली रांगोळी आहे ना खूप छान दिसते. तर आता इथे हा ग्रीन कलर झाला, मग नंतर मग थोडासा व्हाईट कलर असा इथे, म्हणून ही जे पेटल्स आहेत ना हे मी स्प्रेड करून इथे घेते आहे. तर आता हे व्हाईट आहेत आणि मग पुन्हा आपण त्याच्या बाजूने दुसरा कलर द्यायचा, मग ते जरा थोडंसं ऑड दिसलं असतं ना, म्हणून मग आधी मग ह्या अशा शेंगा आहेत ना त्या शेंगा अशा गोल लावून घेतात. त्या शेंगा माझ्याकडे कमी होत्या म्हणून मी त्या अशा पद्धतीने लावलेल्या आहेत. आणि जर तुमच्याकडे जास्त शेंगा असतील तर तुम्ही हा जो पावटा लावलेला आहे ना तशासुद्धा शेंगा इथे लावू शकता. तर नंतर मग ऑरेंज कलर इथे स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि कसं आहे ना काहीतरी मध्ये ब्रेक हवा ना म्हणून इथे अशा शेंगा लावलेल्या आहेत. आणि नंतर मग आपण ऑरेंज कलर स्प्रेड केला आहे. मग अशी एक छान लाईन वाटते ना सर्कलची लांबून बघितलं की, म्हणून त्या शेंगा ज्या आहेत ना त्या लावलेल्या आहेत. तर अशी ही ना पूर्ण रांगोळी तयार झाली. आता ही रांगोळी आहे ना ज्यांच्याकडे दरवाजामध्ये किंवा वरंड्यात वगैरे अशी मोठी जागा असेल ना तिथे ही रांगोळी खूप छान वाटेल. तिथे म्हणजे तुम्ही ही रांगोळी करू शकता.
तर कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आणि डेकोरेशन मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढे ना मी माझ्या चॅनलवरती किचन रिलेटेड व्हिडिओजसुद्धा अपलोड करणार आहे. तर त्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट ठेवा की जेणेकरून मी चांगले चांगले व्हिडिओज करू शकेल आणि तुमच्यापर्यंत पोचवू शकेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार.